नमस्कार मित्रांनो, मी बालाजी राठोड. मित्रांनो, लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार, कोणत्या बहिणींना मिळणार, आता नवीन शासन निर्णयानुसार आपण माहिती घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाअंतर्गत 30 जुलै 2025ला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर आता प्रस्तावना पहा. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्याचे आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील त्याची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्वता, निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलांच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खाते थेट ट्रान्सफर 1500 रुपये ट्रान्सफर करण्यात येत आहेत. सन 2025-26 आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची मागणी सहाय्यक अनुदानासाठी 2984 कोटी इतका निधी शासनाने वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर आता शासन निर्णय पहा. 2025-26 आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मागणी सहाय्यक अनुदान म्हणून 2924 कोटी इतकी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. आताच्या जुलै महिन्यामध्ये राहिलेल्या बहिणींना आता हप्ता येऊ शकतो. मित्रांनो, 4 ते 8 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता येतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.